नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर शहरातील प्रतिष्ठित उद्योजक प्रत्येकाशी प्रेमाचे जिवलग संबंध जोपासणारे आमचे मित्र कैलासभाऊ सोमाणी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज हिरो होंडा शोरूम या ठिकाणी तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी परिवाराच्या वतीने संपादक राजेश जेदे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने संदीप लोहे, प्रशांत लोहे, निलेश जोशी, सचिन जाधव, गोपाल भाटी, मनोज कुंड, कार्तिक जाधव, अंबादास आडे, अमोल देशमुख, जयेश जोशी, पत्रकार आनंद बनबेरू, कुलदीप ठाकूर, मनसूर भाई इत्यादी उपस्थित होते आणि त्यांचा हा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. आज दिवसभरापासून प्रत्येक जण त्यांच्यावर या वाढदिवसानिमित्ताने फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत होता. ही व्यक्ती एक जिंदादिल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संगमनेर तालुक्यातून एक आगळी वेगळी ओळख आहे. या निमित्ताने तिरंगा न्यूज परिवाराच्या वतीने सुद्धा त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्वांच्या वतीने संदीप लोहे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर कैलासभाऊ सोमाणी यांनी सर्वांचे या निमित्ताने आभार मानले आहे. आज माझे मार्गदर्शक आणि माझ्या जीवनाचे गुरु कैलासभाऊ सोमाणी, प्रतिथयश व्यापारी आणि एक हुशार चार्टर्ड अकाउंटंट, पण मला एकदम छोट्या भावासारखं कायम त्यांनी सांभाळलेलं आहे आजपर्यंत. आणि कायम कोणताही माझा जीवनाचा कोणताही सल्ला असला तरी मी कैलासभाऊंशिवाय तो घेत नाही. आज माझ्या डोक्यावर त्यांनी छोट्यापणापासून हात ठेवला आणि माझे वडील गेल्यानंतर एक माझ्या एकदम जवळचं कोणी असेल तर मी पहिला माझ्यावर पाठीचा हात असतो तो कैलासभाऊंचा असतो. आणि मी खूप आनंदी आहे की आज त्यांना एकदम निरोगी शरीर आणि एकदम चांगलं वास्तव्य दिलेलं आहे देवाने, आणि ते देवाचे एकदम मनापासून भक्ती करत असतात. त्यांना असंच उदंड आयुष्य लाभो, त्यांची भरभराट हो, आणि एक चांगलं समाजामध्ये एक व्यक्ती कोणी जर बघितलं तर तुम्ही कैलासभाऊंचं नाव एकदम अग्रेसर स्थानी असतं. आणि समाजामध्ये सुद्धा त्यांच्या गोड बोलीने, आणि समाजातच नाही तर पूर्ण संगमनेरमध्ये जर कैलासभाऊंचं नाव कोणी जर काढलं तर आमचे मित्रही म्हणत असतात की कैलासभाऊ म्हणजे एक एनर्जेटिक मॅन, म्हणजे त्यांच्याकडे आल्यानंतर जो आनंद मिळतो तो कैलासभाऊंकडे मिळतो. आणि मी याच्या रूपी त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. आणि आम्हाला इतकी चांगली व्यक्ती जीवनामध्ये मिळाली की माझे गुरु आहेत ते, आणि मला एवढी चांगली व्यक्ती मी स्वामी समर्थांचा, साईबाबांचा आभार मानेल की एवढी चांगली व्यक्ती आमच्या संपर्कात दिली त्याबद्दल. आणि भाऊंना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपण जीवनातलं एक वर्ष पूर्ण करून नवीन वर्षात पदार्पण करत असतो. आणि अशावेळी अनेक मित्र आपले सोबती आपल्याला भेटायला येतात, आपल्याला आपल्या आयुष्याच्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात, प्रेरणा देतात, ऊर्जा देत असतात. आणि त्यामुळे पुढचं संपूर्ण वर्ष हे अधिक ऊर्जादायी, आनंददायी जातो. आणि या निमित्ताने आपण जे एक संचित केलेलं असतं मित्रपरिवाराचं, त्यांच्याशी भेटगाठ होते. आणि आज खूप जण येऊन भेटून गेले, त्यांनी शुभेच्छा दिल्या, सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे. असेच प्रेम साईबाबांच्या कृपेने माझ्यावर कायम राहो अशी मी साईबाबाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
आता कोणाचं बघू? अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.